आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट पार्ट पाहत आहोत. याआधीचा जर तुम्ही पार्ट पाहिले नसतील तर पाहून घ्या. आजचे जे प्रश्न आहेत यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1 आहे, हडप्पा संस्कृती ही कोणत्या युगातील आहे? हडप्पा संस्कृती ही कोणत्या युगातील आहे? उत्तर आहे कांस्य युग. पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सरस्वती ही देवी कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे? सरस्वती ही देवी कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे? उत्तर आहे ज्ञान. पर्याय क्रमांक सी याचा योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न, हृदयविकार तपासण्यासाठी कोणती वैद्यकीय चाचणी केली जाते? हृदयविकार तपासण्यासाठी कोणती वैद्यकीय चाचणी केली जाते? उत्तर आहे ECG. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली? महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पर्याय क्रमांक बी याचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात हिवाळी राजधानी असलेले राज्य कोणते आहे? भारतामध्ये हिवाळी राजधानी असलेले राज्य कोणतं आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ अन्नास ऊर्जा देतो? खालीलपैकी कोणता पदार्थ अन्नामध्ये जास्त ऊर्जा देतो? उत्तर आहे चरबी. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय हवामान खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? आणि याची उत्तर माहीत असतील तर तुम्ही उत्तर कमेंट करायचं आहे, त्यामुळे तुमची मॉक टेस्ट सोडवण्याची होऊन जाईल. त्याचबरोबर तुम्हाला याची PDF जर हवी असेल तर तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तुम्हाला तिथे याची PDF मिळेल. याचं उत्तर आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय. पर्याय क्रमांक डी याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर आहे एकूण 8 मिनिटे. पर्याय क्रमांक बी याचं आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता धातू चुंबक दर्शक आहे? खालीलपैकी कोणता धातू चुंबक दर्शक आहे? उत्तर आहे लोह. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, बॉडमास नियम कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बॉडमास हा नियम कोणत्या विषयाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे गणित. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, रनवे हे शब्द कोणत्या क्षेत्रात वापरले जातात? रनवे हे शब्द कोणत्या क्षेत्रामध्ये वापरले जातात? याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. हा आज तुमच्यासाठी प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे दुर्मिळ प्रजाती. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 39 आहे, भारताचे सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? भारताचे सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? याचं आन्सर आहे कोलकाता. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. कोलकाता हे भारतामधील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. पुढचा प्रश्न आहे, जलप्रपातांचा शहर अशी ओळख असलेले शहर कोणते आहे? जलप्रपातांचा म्हणजेच जे धबधबे आहेत, धबधब्यांचं शहर असं म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? उत्तर आहे कोल्हापूर. पर्याय क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले डिझेल रेल्वे स्टेशन कोणते होते? भारतातील पहिले डिझेल रेल्वे स्टेशन कोणते होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई हे भारतातील पहिलं डिझेल रेल्वे स्टेशन होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला शनी म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला शनी म्हटले जाते? उत्तर आहे सॅटर्न. पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. शनी ग्रहाला इंग्रजीमध्ये सॅटर्न असं म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात सगळ्यात जास्त वेळ उन्हाळा असतो? कोणत्या देशामध्ये सर्वाधिक उन्हाळा असतो? उत्तर आहे नॉर्वे. पर्याय क्रमांक सी याचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ आम्लधर्मी असतो? खालीलपैकी कोणता पदार्थ आम्लधर्मी असतो? याचं उत्तर आहे लिंबू. पर्याय क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 145 आहे, कोणत्या जातीचे प्राणी थंड रक्ताचे असतात? खालीलपैकी कोणत्या जातीचे प्राणी थंड रक्ताचे असतात? उत्तर आहे सरीसृप. पर्याय क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 146 आहे, डिजिटल इंडिया मोहीम कधी सुरू झाली? डिजिटल इंडिया मोहीम कधी सुरू झाली? याचं उत्तर आहे 2015. पर्याय क्रमांक सी याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 148 आहे, गोदावरी ही कोणत्या सागरास मिळते? गोदावरी ही नदी कोणत्या सागराला मिळते? उत्तर आहे बंगालचा उपसागर. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या गॅसचा वापर झोप आणण्यासाठी होतो? कोणत्या गॅसचा वापर झोप आणण्यासाठी होतो? याचं उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड. पर्याय क्रमांक बी याचं आन्सर आहे. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे, पृथ्वीचे परिक्रमण कोणत्या दिशेने होते? पृथ्वीचे परिक्रमण हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहिलेले आहेत, जे की अतिशय महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन सुद्धा केले असतील. जर तुम्ही नोट डाऊन केले नसतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला याची PDF मिळेल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.